शहरात 10 ते 13 दिवसांनी पाणी आणि तेही चक्क गढूळ. महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी थेट दूषित पाण्याच्या बाटल्याच आणल्या. गुरुवारी झालेल्या मनपा सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून जोरदार हंगामा झाला. नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी गढूळ पाण्याच्या 4 बाटल्या सभागृहात दाखवल्या. शिंदे गटाचे किशोर नागरे यांनी संताप व्यक्त करत 13 दिवसांनी येणारे पाणी धुण्याच्याही लायकीचे नाही असा आरोप केला. तर नगरसेवकांनी प्रशासनाला थेट जाब विचारला. दररोज 250 MLD पाणी येतं, मग 8 ते 13 दिवसांचा पाणी पुरवठा का? याच मुद्द्यावर भाजपने शहराला पाणी न मिळण्याचं खापर उद्धव सेनेवर फोडलं. मात्र ठाकरे गटानेही पलटवार करत विचारलं, सत्तेत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला होता, मग आता जबाबदारी आमचीच कशी? वाद वाढत गेला. महापौरांनी इतिहास काढू नका म्हणत मध्यस्थी केली. मात्र चर्चा तापल्याने अखेर सभा तहकूब करावी लागली. 2740 कोटींची पाणी पुरवठा योजना, उद्घाटनाच्या अनेक डेडलाईन, पण नागरिकांच्या घशाची कोरड कायम. पाणी कधी मिळणार हा सवाल मात्र अजूनही अनुत्तरित.